एकट्याकडे राखा. दोन दोन मला नाही जे नाही एक हा आता मागितल्यावर. काकू काय जत्रा कशी होती? मस्त हा मस्त होती. चांगली गेली ना जत्रा? कितक्याचं दिलंस? अच्छा हा काकू मला दुसरं काय वडापाव का नाही? एवढं काय या या तुमचा वडापाव हा सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, अंधेरी जत्रामध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज पंधेरी गावची जत्रा आहे. आपण त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. जत्रा कशी होते, त्या पद्धतीने होते ते आपण बघायचं इकडे माझ्यासोबत राहा. हो पंधेकर साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. आई घरी वाटते. आलीस तू इथं? आई घरी आहे, तुझी वाट बघते. नाही जाणं आता 5 वाजता तिला घ्यायला. मित्रांनो, सलावतप्रमाणे बार्शी जत्रा असते आई चंडिका देवीच्या परिसरामध्ये आणि त्या नावाने ही जत्रा भरत असते. आपण आता हे जत्रा भरले, दुकानं लागलीत, त्यांची मुलाखत घेऊन हळूहळू पुढे जाऊया. तुम्ही जाऊ नका कुठे, माझ्यासोबत राहा.
मित्रांनो, दुकानं फिरत फिरत आपण आता आपल्या देवीच्या देवळाजवळ आलो आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. परिसरामध्ये लोकांची वर्दळ चालूच आहे. आवागमन, दूरदूरून लोक, आजूबाजूचे गावातले या जत्रेमध्ये येत असतात. मित्रांनो, हे समोर दिसतंय ते आई चंडिका देवी हे जागृत स्थान आहे. त्याचं देऊळ आहे. लेफ्ट साईडला हा समोर परिसर दिसतोय तो शिव मंदिर आहे आणि उजवीकडं आई कालिका देवीचं स्थान आहे. तिकडे जागृत देवस्थान आहे. हे भेटवस्तू सौगात जे भेटलेत मंदिरामध्ये त्यांचं लिलाव इथं हे होत असतं असं हे. आणि काही महाग नसतं. एक सर्वसामान्यांना परवडेल त्याची किंमत असते. आणि देवीला हे भेटवस्तू दिले असतात आणि ते खूप प्रेम भावना त्याच्यामध्ये असते. ते घेणं खूप पवित्र आहे आणि शुभ मानलं जातं. हे मित्रांनो, आता आपण देवळामध्ये प्रवेश करत आहेत. माझ्या मित्रासमोर आहेत. त्यांची इच्छा आहे थोडं व्हिडिओमध्ये येणं. स्वाभाविक आहे, थोडं आठवण पण राहते. 2026 साली या ठिकाणी आम्ही भेटलो होतो. दर्शनासाठी आलो होतो देवळामध्ये. आमचे पुजारी आहेत, बाकी गावकरी मंडळी सगळे उपस्थित आहेत या कार्यक्रमाला. लोकांची वर्दळ चालूच आहे आणि दर्शनासाठी लाईन लागून आहेत. या वर्षाला मित्रांनो थोडा उशिरा झालो आहे मी. उन्हाचा तडाखा भरपूर होता. मित्रांनो, उजवीकडे वरती दुकानं लागलीत. आपण त्याची भेट घेऊया.
रात्रीची जत्रा आहे ना. 15,000 रुपये फोटो काढ. 15. काकू काय बनवता? मंचुरन बनवता. होय का? बरीच चुलीवर बनवता. चांगला लागतोय. तीनशे घे. 300 दे परत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, मला सपोर्ट मिळेल. आणि लाईक, शेअर आणि कॉमेंट अवश्य करा. ही जत्रा तुम्हाला कशी वाटली? हे गावाचे दृश्य, खेडेगावातलं दृश्य आहे आमच्या मंडणगड तालुका. आणि त्याच्यामध्ये हे पंधरी गावातली जत्रा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा. मित्रांनो, या अगोदर पण जत्रेची 2024 याची शूटिंग झालेली आहे आणि त्याची व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हे व्हिडिओ बघू शकताय. अगोदर 2 वर्ष अगोदरची संपूर्ण हे माहिती तुम्हाला इथून मिळेल. सध्या आपण आता 2026मध्ये आहेत आणि ही समोर जत्रा जे झालेली आहे त्याचे दृश्य आहेत. आजूबाजूच्या गावचे भक्तगण खूप आनंदाने उत्साहासोबत या जत्रेमध्ये सहभाग होऊन दर्शनाला उपस्थिती आपली केली आहे. मित्रांनो, लिलावातून चालूच आहे. हे देवीला साडी चोरी वगैरे भेटली असते, भेट सोगात, शॉल, ते असे हे ठेवतात विकायला.
मित्रांनो, ह्या जुनी मूर्ती आहेत देवी देवतांच्या, सांभाळून ठेवलेत. मित्रांनो, गेल्या वर्षी ज्यांनी आपल्या मुलाबाळांना हातात घेऊन आणलेत तर मुलं आता चालायला लागलेत. असे हे दृश्य आपल्यासमोर कैद आहेत माझ्या कॅमेऱ्यामध्ये आणि खूप आनंद होत आहे. मी एक साक्षीदार या सगळ्यांचा आहे. एक देवीने एक चांगली संधी दिली मला. मित्रांनो, हे आमचे ग्रामस्थ आहेत आणि हे मंदिरामध्ये त्यांची सेवा अविरत असते. काही ना काही कुठल्या रूपामध्ये हे आपापली सेवा देत असतात. आणि आज एक जत्रा खूप सुंदर झाली आहे असं त्यांना वाटत असेल. आनंदाने बसून या परिसरामध्ये देवीच्या सानिध्यामध्ये राहिलेत. मित्रांनो, समय आता हळूहळू पुढे सरकत आहे आणि आता संध्याकाळची वेळ सुरू झाली आहे. गर्दी आता कमी होत आलीत. लोकांची वर्दळ ओसरली आहे. मित्रांनो, पंढरी गावातली जत्रा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून अवश्य मला सांगा. तुम्ही कुठल्या गावातले आहेत, कुठून बघताय ते पण मला अवश्य लिहून पाठवा. 2 शब्द जत्राबद्दल मला आनंद होईल. त्याचं उत्तर पण मी देण्याचा प्रयत्न करीन. मित्रांनो, त्यानंतर एक दुसरी व्हिडिओ टाकणार आहे. आमच्याकडे हनुमान जयंती झाली का नाच तमाशा असतो सगळीकडे, तशी व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकणार आहे. आवर्जून बघा. आजची जत्रा म्हणजे एक नंबर झाली, काही टेन्शन नाही. दरवर्षी आपल्या गावदेवीचे येणे अगदी उत्तम होते, काही टेन्शन नाही. अशी जत्रा व्हावी दरवर्षी.